बटाटा गरम आहे। आज आपण बनवत आहोत सँडविच। सँडविचसाठी मी तुम्हाला ग्रीन चटणी दाखवणार आहे, रेड चटणी दाखवणार आहे आणि सँडविच कसं बनवतात तेही दाखवणार आहे। सर्वात प्रथम घेते कोथिंबीर। कोथिंबीर नंतर थोडासा पुदिना घेतलाय। सगळं मी धुवून घेतलेलं आहे, तुम्हाला फक्त इथे दाखवण्यासाठी, पण मी आधीच ऑलरेडी धुतलेलं आहे। पुदिना घेतलाय। मिरच्या आपल्याला जेवढं तिखट हवं त्या पद्धतीने मिरच्या घ्या। मी इथे 4 मिरच्या घेतल्यात कारण की माझी मुलं जास्त तिखट नाही खात। त्याच्यानंतर आपण घेऊया लसूण आणि ही डाळ घेतली आहे। डाळ का घेतल्या डाळ्या, कारण की आपल्याला चटणी थिक होईल, त्याच्याने जाड होईल, थोडीशी व्हॉल्यूम मिळेल आपल्या चटणीला। याच्यात आपण पिळूया लिंबू। मी लिंबू कापून घेते, चवीनुसार टाकायचा लिंबू। याच्यात आपण पिळूया लिंबू। आता टाकूया मीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर टाकूया, म्हणजे टेस्ट येते थोडी। आणि हे सगळं मिश्रण आपण ग्राइंडरला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला वाटेल तसं लागता लागता पाणीही टाकू शकतो आपण। ब्रेडला लावता येईल अशी थिक ग्रेव्ही, अशी ग्रेव्ही बनेल त्याची। तर हे मी मिक्सरला वाटते आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आता मस्त स्मूथ अशी पेस्ट केली आहे, जी पेस्ट आपण स्प्रेड सँडविचला, ब्रेडला चांगली पद्धतीने स्प्रेड होऊ शकते। ही आता मस्त अशी सँडविचची चटणी तयार झाली, ग्रीन चटणी। तशाच पद्धतीने आपण आता रेड चटणी देखील तयार करून घेऊ। आता आपण लाल चटणीची तयारी करतोय। लाल चटणीसाठी तुम्ही यात बघाल तर मी ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या भिजत ठेवल्या। याला बोलतो शंकेश्वरी मिरची आणि ही लाल मिरची आहे जी आपल्याला तिखटपणा देईल, आणि ही मिरची आहे जी कलर देईल। अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतल्यात। तर सर्वप्रथम या मिरच्या 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतल्यात, म्हणजे ती पेस्ट, स्मूथ पेस्ट व्हायला आपल्याला इझी होते भिजवलेल्या मिरच्या असल्या तर या देठा काढून घेऊया आपण। तर यात आपण ऍड करतोय लसूण, चवीनुसार मीठ ऍड करतोय आणि ही ग्राइंड करून घ्यायची आपण। तर यात आपण थोडं पाणी ऍड करतोय। तर बघा मस्त असा कलर आलाय चटणीला आणि चटणी पण छान झाली आहे। तर ही एका बाउलमध्ये आपण चटणी काढून घेतोय। सेम आपण जे बाहेर सँडविच खातो ना, सेम तशी चटणी बनते, तुम्ही ट्राय करून बघा एकदा। थिकनेस, कलर, हे बघा थिकनेस, कलर सेम आहे। तशीच आपण चटणी काढून घेतली आहे। आपली लाल चटणी, हिरवी चटणी तयार आहे। आता आपण पुढे सँडविचची तयारी करू। बटाटा बॉईल करून घेतलाय। तर बटाट्याची अगदी आपण पहिल्यांदा साल काढून घेऊया। बटाटा गरम आहे। इथे बटाट्याची भाजी सुद्धा बनवतात सँडविचसाठी, पण मी भाजी नाही बनवली, जर मुलांना तिखट वगैरे लागेल म्हणून। तर आपण एक वेगळी टेक्निक यूज करूया इथे। सँडविच तयार करून घेऊ आधी। हे काट जर तुम्हाला काढायचे तर काढू शकता, मी ऑप्शनल, आम्ही ठेवतो, आम्ही काढत नाही ऍक्च्युली, आपण काढू पण शकतो। तर मी इथे 2 सँडविच तयार करत होते, एकासोबत दोन्ही सँडविच तयार करून घेते मी। आता हे माझ्या मिस्टरांना खायला देईल म्हणून मी चटणी जरा जास्त लावली। ऑनियन, आणि आपण हे बनवतो चीज सँडविच। तर चीजचे एक स्लाइस घेऊया। स्लाइस गेले, मस्त असं सँडविच तयार होणार आहे। आपण या सँडविचला असं पण बोलू शकतो, बॉम्बे स्टाईल सँडविच। ते मी हे उलट करते आता। फुल ऑफ लोडिंग सब्जीज, खूप हेल्दी असं सँडविच तयार झालंय। हे अमूल बटरच आहे, पण मी इथे मेल्ट करून घेतलंय मशीनसाठी। तुम्ही घी सुद्धा यूज करू शकता। हा, मी मुलांसाठी घी यूज करते रादर दॅन बटर। घरी होममेड घी बनवतो आम्ही। A2चं काऊ मिल्क आणलं, गाईचं दूध A2चं, तर त्याच्यापासूनच आपलं दूध सुद्धा तयार होतं। वरती पण मी थोडंसं बटर टाकलंय। तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आम्ही आता नवीन आलो यूट्यूबवर, तर आम्ही नवीन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करू। तुम्ही पण आम्हाला सजेशन द्या, कोणत्या प्रकारच्या व्हिडिओज आम्ही बनवल्या पाहिजे। आम्हाला रेसिपी सजेस्ट करा, तुमच्या सजेस्ट केलेल्या रेसिपी ट्राय करून दाखवू। तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आपलं सँडविच सुद्धा तयार होत आहे। आपले सँडविच झालंय की नाही? सँडविच आपलं तयार आहे। तर आपण हे सर्व करूया आता।
सँडविच आपलं हे तयार आहे, बॉम्बे स्टाईल सँडविच. तर बघा सँडविच. तर बॉम्बे स्टाईल सँडविच तयार झालंय. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.